नमस्कार. नारायण धारब यांच्या 440 चंदनवाडीच्या 12व्या भागाकडे आता आपण जाऊया आणि पुढे नेमकं काय घडतंय ते पाहूया. स्वतःशीच बराच विचार केल्यानंतर मग कल्हारने ठरवलं होतं की या येडाम साहेबांचं काम घ्यायचं. त्याने यापूर्वीही अशी कामं अंगावर घेतली होती आणि यशस्वीपणे पार पाडली होती. मानव आपल्या अल्पमतीप्रमाणे जाणीवांचे, अनुभवाचे दोन प्रकार मानून चालत असतो. शुभ, पुण्यमय, सन्मार्गी, पवित्र, शुद्ध असा एक प्रकार आणि त्या विरुद्धचा प्रकार म्हणजे अशुभ, पापमय, उन्मार्गी, अपवित्र, अशुद्ध. ही मानवाने चिकटवलेली लेबल आहेत. त्यांनी स्पष्टीकरण काहीच होत नाही. पण या दोन वेगळ्या आणि विरुद्ध जातीच्या शक्ती होत्या. त्यांच्यातील एक मानवाला सुसह्य होती, प्रिय होती, आदरणीय होती. तितकीच दुसरी घृणास्पद, निंद्य, घातकी, राक्षसी वाटत होती. हे सत्य आहे. वास्तविक शक्ती ही तटस्थच असते. मानवाच्या सुखदुःखाशी तिला काहीच कर्तव्य नाही. पण जेव्हा विरुद्ध शक्ती समोरासमोर येतात तेव्हा संघर्ष हा अपरिहार्य असतोच. एकाच अवकाशात दोन्ही एकत्र राहूच शकत नाही. कोणीतरी एक नष्ट व्हायला हवीच. आपल्या कल्पक विचारबुद्धीने मानवाने स्वतःला या संघर्षात झोकून दिला आहे. या दोन्हींपैकी एक त्याला सोयीचं, सुसह्य वाटतं. तिला तो पुण्यमय म्हणतो. कदाचित विश्वरचना ही प्रतिद्रव्याची, अँटी मॅटरची झाली असती तर मानव आज ज्यांना सैतानी शक्ती समजतो त्याच त्याला प्रिय झाल्या असत्या. मानवाचा हा वारसा फार फार मागे जातो. शुभ अशुभातील ही दरी 7,000 वर्षांहून अधिक काळ मागे जाते. तो वारसा आता आपल्या शरीराच्या कणाकणात भिनलेला आहे. मानवाच्या जाणीवेच्या 4 पातळ्या आहेत. पहिली कॉन्शियस, दुसरी अनकॉन्शियस, तिसरी रेशियल कॉन्शियसनेस आणि त्याखालची युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. ज्या पातळीवर पृथ्वीवरील यच्च यावत जीव मात्र एकमेकांना एका फार फार प्राचीन क्षणापासून जोडले गेलेत. या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचं वर्णन तुफानी शक्तीचा उसळता सागर असं केलं गेलंय. आणि काही अत्यंत अपवादात्मक मानवांना या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचा अकल्पित शक्तीसाठा खुला असतो, उपलब्ध असतो. ज्यांची जाणीवेची व्याप्ती विस्तृत झालेली असते, ज्यांना नेहमीच्या परिणामांपेक्षा जास्त परिणामे उपलब्ध असतात, ज्यांच्या मिती या केवळ आपल्या त्रिमितीपुरत्याच मर्यादित नसतात, ज्यांना समाज अवतारी युगपुरुष मानतो असे हे अत्यंत अपवादात्मक संकेत निर्माण झालेले मानव. पाप पुण्याच्या लढाईत हे मानवाचे अग्रदूत असतात. मानवी संस्कृतीचा भार यांच्या रुंद खांद्यांवर असतोच. हे वंशाचे, राष्ट्राचे धुरीण नेते असतात. आपल्याला उपलब्ध असलेल्या रुद्धी-सिद्धींच्या स्त्रोताचा उगम त्यांना तरी ज्ञात असतो का? त्यांना ईश्वराचे प्रेषित मानलं जातं, त्यांना ईश्वराचे अवतार मानलं जातं. त्यांना संत महात्मा ही बिरुद लावली जातात. त्यांनी असंख्य किमया आणि चमत्कार केल्याच्या कथा प्रचलित आहेत. ज्ञान आणि तर्कशुद्ध शास्त्राच्या कोणत्याही आराखड्यात न बसणाऱ्या या घटना. मानव शेवटी आपल्या कल्पनेप्रमाणे त्याचं स्पष्टीकरण करीत असतो. अनादी कालापासून असे अतिमानव आपापल्यामध्ये वावरत असतात. आजच्या घडीस देखील. कल्हार संध्याकाळी येडाम यांच्या बंगल्यावर आला होता. फाटकातून त्याला आत येताना पाहताच कुत्र्याने आधी छातीवर खोलवर जराशी गुरगुर केली होती. पण दुसऱ्या क्षणी तो गप्प झाला होता आणि पायरीपासून उठून मागच्या बाजूस निघून गेला होता. दारावरची घंटी वाजवतात घरगड्यानं दार उघडलं. मालकांना भेटायचंय. तो काही बोलायच्या आतच कल्हार म्हणाला, त्यांना सांगा कल्हार भेटायला आलाय. कल्हारला आत या वगैरे सांगण्याच्या भानगडीत न पडता नोकर निरोप सांगायला आत गेला. आपल्याला दिवाणखान्यात बोलावणार नाहीत हे कल्हारला माहीत होतं आणि त्याचं त्याला काही वैषम्यही वाटत नसे. त्याला काय, जंगलातलं एखादं आडवं पडलेलं झाड काय, एखाद्या झोपडीची मातीने सारवलेली जमीन काय, किंवा एखाद्या देवळातील ओवरी काय, एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधली आलिशान खोली काय, सगळं सारखंच होतं. आताही तो दाराबाहेर शांतपणे उभा होता. येडाम आतून आले. कल्हारला पाहताच क्षणभर थांबले आणि मग बाहेर येत म्हणाले, चला की बागेत जाऊन बसूया. कल्हार त्यांच्या मागोमाग आला. त्यांच्या शेजारीच बाकावर बसला. त्यांच्या बोलण्याची वाट न पाहता तो म्हणाला, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर सकाळी सकाळीच जाऊन आलो. नागराज सटकला ते बरंच केलं, नाहीतर त्याची काही थडगत नव्हती. प्रकरण जरा गंभीरच आहे. पैसे वाढवून घेण्यासाठी तो ते सांगत आहे अशी येडाम यांची समजूत होण्याची शक्यता होती. पण कल्हारला त्याची फारशी फिकीर नव्हती. हे इकडे गाद्या लोडांवर असताना तो तिकडे आपला प्राण धोक्यात घालणार होता. त्याची किंमत ठरवण्याचा त्याला अधिकार होता आणि त्यात तो कोणतीही सौदेबाजी खपवून घेणार नव्हता.
तुमच्यानं होणार आहे का ते सांगा, येडाम म्हणाले. प्रयत्न तर करणार आहे, गॅरंटी थोडी देता येते. मी तर असं ऐकलं होतं की काही गडबड झाली तर करणाऱ्याच्या अंगावर उलटतं म्हणून. हे खरं आहे का? हो, काही वेळा तसं होतं. पण कल्हार मनातल्या मनात विचार करत होता, हे येडामांचं पाणी काहीतरी वेगळंच आहे. संपत्ती कुठल्या का मार्गाने आलेली असेल, पण पैशांचा माज आला नव्हता. त्याने आपल्या मनातला आकडा जरासा कमी केला. त्याने येडामांकडे सरळ पाहिलं आणि उजव्या हाताची 5 बोटं पसरून पंजा त्यांच्या समोर धरला. येडामांनी मानेनेच हो अशी खून केली आणि मग जरासे हसत आनंदाने ते म्हणाले, पैसे आत्ता घेऊन जाता का काहीतरी विपरीत झालं तर? नाही, कोणाच ठाऊक पैशांसाठी परत याल का नाही ते नाही. त्याबरोबरही तुम्ही राजीखुशीने काम अंगावर घेता, सगळी जोखीम घेता आणि सगळी जबाबदारी पण तुमचीच आहे. हो, तेही आहेच. पण येडाम साहेब, आणखी एक ध्यानात असू द्या, काही होऊ शकतं. म्हटलं तर हा आगीशी खेळ आहे. तेव्हा घरादारात काही नुकसानी झाली तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. कल्हार अत्यंत गंभीरपणे बोलत होता. यात येडामांना कसलीच शंका नव्हती. हो, ते पण मानलं, घेऊन जा पैसे. ते उठले. विशेष म्हणजे त्यांनी केव्हा करणार, काय करणार, कसं करणार असला एकही प्रश्न विचारला नाही, ज्या प्रश्नांना या क्षणी कल्हारपाशी उत्तरं नव्हती. कल्हारने जो व्यवसाय अंगीकारला होता त्याचंही एक कर्मकांड होतं. यमनियम होते. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांच्या स्थानांची गणित होती. साधनं होती, उपकरणं होती, विधी होते, मंत्र होते. शास्त्रीय बैठक अशी कशालाही नव्हती. अनुभवावरून बांधलेले आडाके एवढंच. पण फक्त काहींनाच ते का जमतं आणि बाकीच्यांना का जमत नाही याचा कधी कोणी विचार केला नव्हता. कृतीपेक्षा कर्त्याला इथे खरं महत्व होतं. सक्षम असेल त्याच्या हातात गवताचं पातं सुद्धा तलवारीसारखं धारदार होतं आणि ज्याच्यापाशी क्षमता नव्हती त्याच्या हातात भाला सुद्धा रबरासारखा तकलुपी होत होता. ज्या परंपरागत चालीरीती कल्हार शिकला होता त्याच तो आचरणात आणत होता. वद्य चतुर्दशीची रात्र, मृत शरीराच्या चरबीपासून बनवलेली काळी मेणबत्ती, मृत सवाष्णीच्या केसांचा विणलेला गोफ, आणखीही काही ज्यांचा उच्चार सुद्धा करू नये. निघण्याच्या आधी मंत्रांची आवर्तनं करायला लागताच शरीरात एक उन्माद चढायला लागला. धमन्यांतून वाहणारं रक्त कसं उकळल्यासारखं वाटायला लागलं. येडामांच्या बंगल्यापाशी त्याने टॅक्सी सोडली. टॅक्सीच्या ड्रायव्हरने एकदाच कल्हारकडे पाहिलं होतं. पुन्हा वर नजर करण्याची त्याची हिंमत झाली नव्हती. कल्हारने 50ची नोट पुढे केली नसती तर तो एक शब्दही न बोलता आपल्या वाटेने गेला असता. रात्री अपरात्री काही गुंडांनी त्यांच्या गुन्ह्यासाठी त्याच्या टॅक्सीचा वापर केला होता. तोंडातून ब्र काढण्याची सुद्धा त्याची हिंमत झाली नव्हती. पण तो मनाशीच म्हणत होता, ते सुरी चॉपरवाले गुंड परवडले, पण असलं गिराईक नको. टॅक्सी गेल्यावर काही क्षण कल्हार समोरच्या अंधारलेल्या बंगल्याकडे पाहत उभा राहिला आणि मग फाटकाची वरची कडी उचलून त्याने फाटक उघडलं. आत आल्यावर मागे फाटक लोटून घेतलं. मधली 5-7 पावलं ओलांडून तो बंगल्याच्या मोठ्या दाराशी आला. किल्लीने कुलूप उघडलं. कुलूप परत कोंड्यात घालून बंद केलं आणि मग दार आत ढकललं. आत अंधार होता, शांतताही होती, पण ती फसवी होती. एखाद्याने खूप मोठा श्वास घेऊन ठेवावा तशी. कोणत्याही क्षणी आरोळी, डरकाळी येईल अशी. काही क्षण गेले. मग नजर काम करायला लागली. रस्त्यांवरल्या दिव्यांचा परावर्तित प्रकाश आत येत होता. वस्तूंचे अंधुक आकार दिसत होते. उजव्या हाताला भिंतीवर बटनाचं पॅनल होतं. त्यातलं एक बटन कल्हारने दाबलं. हॉलमधला छताचा दिवा लागला. इतक्या वेळेच्या अंधारानंतर तो प्रकाश अगदी लखलखीत वाटत होता. कल्हारची नजर खोलीवरून फिरत असताना फट असा आवाज झाला आणि दिवा विझला. 2-4 सेकंदांच्या प्रकाशानंतरचा काळोख आधीपेक्षा घनदाट वाटत होता. फ्यूज गेला असेल, बल्ब जळाला असेल, असल्या फालतू विचारात कल्हारने वेळ दवडला नाही. खांद्याला लटकत असलेल्या मोठ्या थैलीतून त्याने काडेपेटी काढली. डाव्या हातात काडेपेटी आणि मेणबत्ती धरून उजव्या हाताने त्याने काडी ओढली. काडीची ज्योत मेणबत्तीला लावली. वाऱ्याचा एक मोठा झोत अंगावरून गेला. काडी विझली, पण मेणबत्ती विझली नाही. पिवळसर ज्योत जराशी फडफडली, एवढंच. मेणबत्तीच्या प्रकाशात त्याने बटनाचं पॅनल पाहिलं आणि पॅनलवरची आणखी 2 बटणं दाबली. 2 भिंतींवरचे ब्रॅकेटमधले 2 दिवे लागले.
तेही दिवे फट असा आवाज होऊन जाण्याची त्याने 5-7 सेकंद वाट पाहिली, पण दिवे तसेच जळत राहिले. त्याच्यापाशी प्रकाशाचं साधन आहे हे उघड झाल्यावर कदाचित दिव्यांचं नाटक होणार नाही असं त्याला वाटलं. समोरच फरशीत तळघराकडे जाणाऱ्या जिन्याचं दार होतं. त्या दारावर त्याची नजर खेळली. झन, डोक्यात अगदी मागे झालेला झणत्कार. समोर फरशी नव्हती, दार नव्हतं, मातीची जमीन होती. जमिनीत एक लांबट काळी मोकळी जागा होती. एका कडेपासून सुरू होऊन एक शिडी खालच्या अंधारात जात होती. त्या शिडीवरून त्याची नजर खाली गेली. मातीच्या भिंतीची एक खोली. भिंतीत 4-5 पलिते खोचलेले. त्याचा फडफडता पिवळा प्रकाश. लहानशा खोलीत बऱ्याच माणसांची गर्दी. लोक हात खालीवर करत होते. कदाचित काही उपासनाविधी चालला असेल. त्याच्यापर्यंत समोरच्या दृश्याखेरीज आवाज, गंध इत्यादी इतर काहीही पोचत नव्हतं. समोरच्या भिंतीला एक लाल कापडाचा पडदा होता आणि सर्वांच्या नजरा त्या पडद्यावर खेळल्या होत्या. असं वाटत होतं की पडद्यामागची जागा रिकामी नाही आणि काहीतरी होण्याची जमलेले सर्वजण विलक्षण उत्कंठतेने वाट पाहत आहेत. एखादं चित्र नजरेसमोरून फरकन जावं तसा तो देखावा नजरेसमोरून गेला. समोर खाली जाणारं दार होतं, पण पूर्वी केव्हा तरी त्या जागेचा वापर कशासाठी होत होता याची एक झलक त्याला दिसली होती. त्याला या जागेचा इतिहास माहीत नव्हता, पण गेल्या कितीतरी वर्षात ही जागा अनेक स्थित्यंतरातून जाऊनही तो अनैसर्गिक गाभा अजूनही शाबूत होता. केवळ तळघरच नाही, तर घरातील प्रत्येक खोली, एवढंच नाही, दगड, लाकूड, वीट, काच यांचा प्रत्येक कण, घराच्या आसपासची जागा, झाडझुडपं सर्व काही त्या अभद्र शक्तीने व्यापून टाकलेलं असणार ही त्याची खात्री होती. इतक्या क्लिष्ट नागरी शब्दांत तो हे मांडू शकला नसता, पण त्याच्या मनासमोर चित्र आलं ते जमिनीखालून पसरत गेलेली ओल किंवा सर्वत्र पसरली गेलेली बुरशी याचं होतं. परिस्थिती आणि परिणाम दोन्हींचं त्याला यथार्थ ज्ञान आलं होतं. पुढे होऊन त्याने तळघराची दोन्ही दारं उघडली आणि फरशीवर सपाट ठेवली. जिना खालच्या अंधारात जात होता. दार उघडताच खालच्या अंधारातून एक खुडबुड आवाज आला होता. गुहेत पाय छातीशी घेऊन आरामात पहुडलेलं जनावर अचानक आवाजाने व प्रकाशाने जसं धडपड करीत उठेल तसाच तो आवाज होता. पण कल्हारने तिकडे लक्षही दिलं नाही. तळघराच्या दारापासून हाताभरच्या अंतरावरची जागा त्याने निवडली. खांद्यावरच्या मोठ्या पिशवीतून विणलेल्या आसनाचा चौकोन काढला. त्याने फरशी फटकारून साफ केली. आसन खाली पसरलं. आसनावर बैठक मारून त्याने पिशवीतल्या एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. आधी बाहेर आली ती राखी रंगाच्या भस्माची डबी. भस्माने त्याने स्वतःभोवती 4 फूट व्यासाचे 2 वर्तुळ काढली. एक आणि त्याच्या बाहेरून जाणारं दुसरं. एकाने त्याला सांगितलं होतं ही वर्तुळ बाहेरून काही वंगाळ आत येऊ देत नाही. दुसऱ्याने सांगितलं होतं शरीरातील ऊब जाऊ नये म्हणून लोकरी वस्त्र पांघरतात तशी शरीरातील शक्ती बाहेर वाहून जाऊ नये म्हणून ही 2 वर्तुळ असतात. त्या पुढच्याही त्याच्या क्रिया चालूच राहिल्या. त्याला माहित नव्हतं त्या क्रिया संपूर्ण निरर्थक आहे. तो त्या आत्यंतिक श्रद्धेने, विश्वासाने करत होता. त्याच्या हिशोबाप्रमाणे प्रत्येक क्रिया जशी हवी तशी, ज्या क्रमाने करायला हवी तेव्हाच करणं हा अगदी जीवन मरणाचा प्रश्न होता. आणि शेवटी त्याने पिशवीतील ती काटेरी फांदी काढली. एक टोक तोंडात घालून दातांनी चावताच फांदीतला अर्क जिभेवर आला. जराशी तिखट, जराशी कडवट, जराशी तुरट, जराशी चुरचुरणारी मोठी विलक्षण चव. कल्हारला वाटायला लागलं या अर्काचा कणकण शरीरभर पसरत आहे. शरीर कापसासारखं हलकं आणि पोलादासारखं कठीण होतंय. हाताची वज्रमूठ फत्तराचे तुकडे करील, लोखंडाचा भुगा करील. सर्व शरीरभर एक रसरसती शक्ती खेळत आहे. त्या रानटी फांदीच्या अर्कात नक्कीच एखादा सायकेडेलिक पदार्थ असणार, ज्याने अज्ञात मनाच्या जाणीवे पलीकडे ठेवणारे अडथळे दूर झाले असतील. मन प्रायमल अशा आदी प्रेरणांना खुलं झालं असेल. खोलवरच्या रेशियल कॉन्शियसनेसशी त्याचा संपर्क आला असेल. स्पष्टीकरणं महत्वाची नाहीत, परिणाम महत्वाचा आहे. चावून चावून चोथा झालेली फांदी कल्हारने त्या तळघराच्या दारातून जोराने आत फेकली. वास्तविक ते ओलप फोलकट. त्याचा फरशीवर पडल्याचा आवाज सुद्धा यायला नको होता. त्या साध्या कृतीचा विलक्षण परिणाम झाला. डिवसल्या गेलेल्या एखाद्या हिंस्त्र श्वापदाने द्याव्यात तशा डरकळ्या फोडण्याचा आवाज आला. पाठीत व बाजूला एखादा भाला खुपसला गेला की जनावर कसं धडपड करतं तसा आवाज आला.
तळघराच्या भिंतीवर काहीतरी इतक्या जोराने आपटलं होतं की त्या दणक्याचे कंप कल्हारलाही जाणवत होते. पुढचं पाऊल टाकायची वेळ आली होती. कल्हारने त्याच्या समोरच्या सामानातील एक लहानशी कापडी थैली उचलली. वरचा बंद सोडला. गोफ ओढून तोंड रुंद केलं. आत हात घालून पांढऱ्या पिठाच्या बनवलेल्या आहेत अशा वाटणाऱ्या लहान लहान पांढऱ्या गोळ्या बाहेर काढल्या आणि एकामागोमाग एक अशा त्या तळघरातून खाली टाकायला प्रारंभ केला. मगाशच्या चोथ्याचा काहीच नाही वाटावा इतका या गोळ्यांचा परिणाम झाला. एक प्रचंड डरकाळी फोडून काहीतरी उसळी मारून तळघराच्या जिन्यावरून वर आलं. माणसाची नजर त्यावर स्थिर होऊच नये असा वाहत्या रेषांचा आकार. कल्हारने फेकलेली पुढची गोळी तर त्या आकारावरच आपटली. टाकल्या तेलावर पाण्याचा थेंब पडावा तशी ती तडतड झाली. एक लाल ठिणगी लकलकली आणि ते तसंच मागं कोलमडलं. तळघरात एखादा स्फोट झाल्यासारखा प्रचंड आवाज आला. कल्हारच्या बैठकीखालची सगळी जमीन हादरली. एकामागून एक धक्के बसत होते. दिव्यांची उघडझाप सुरू झाली. धरणीकंप झाल्यासारखी जमीन सारखी हादरत होती. सबंध बंगलाच गदागदा हलत होता. स्वयंपाकघरातली कपाटं धाडधाड उघडत होती. डबे, बाटल्या, बरण्या, भांडी खाली फरशीवर पडत होत्या. खळखळून फुटत होती. बेसिनमधल्या नळांतून प्रचंड जोरात पाणी येत होतं. नळ हलत होता. भिंतीपासून अलग होत होता. एखाद्या नागफणीसारखा हवेत चढत होता. कल्हार उठून उभा राहिला होता. काहीतरी प्रतिक्रिया होईल ही त्याची अपेक्षा होती. पण प्रतिक्रिया इतकी स्फोटक असेल ही मात्र त्याने अजिबात कल्पना केली नव्हती. दिवे एकदा अतिशय प्रखरपणे लकाकले आणि भिजून गेले. अंधारात आसपासचा अवकाश घुसळला जात होता. अंधारातून त्याचा शोध घेत काहीतरी त्याच्या दिशेने आलं. मानेला गार स्पर्श होताच त्याने दोन्ही हातांनी ते धरलं. तो नळ होता. एखाद्या जिवंत सापासारखा नळ त्याच्या हातात वळवळत होता. प्रकरण उलटायला लागलं तर अखेरच्या क्षणीचा उपाय म्हणून त्याला काही मंत्र शिकवण्यात आले होते. ते आता त्याच्या ओठांवर आले. त्या जिवंत नळाशी झगडणाऱ्या हातात एकदम शक्तीच भरली होती. दोन्ही हातांनी नळ धरून त्याने नळाचं कडं केलं आणि ते दूर भिरकावून दिलं. स्वयंपाकघरात गॅसचा वास सुटला होता. कोणत्याही क्षणी एखादी ठिणगी पडण्याची शक्यता होती की मग स्फोटच. अगदी योगायोगाने त्याची पावलं दाराच्या दिशेकडे वळली. दार हाताला लागताच तो कसा तरी बाहेर पडला. 4 पावलं पुढे गेला आणि मागे प्रचंड स्फोट झाला. गरम हवेचा झोत सोसाट्याने त्याच्या अंगावर आला. एखाद्या लाटेमुळे माणूस लांब फेकला जावा तसा तो पार रस्त्यापर्यंत ढकलला गेला. तिथल्याच कुंपणाच्या खांबाचा आधार घेऊन तो मोठमोठ्याने श्वास घेत उभा होता. ही वेळ थांबण्याची नव्हती. एव्हानाच आसपासच्या बंगल्यांतून दिवे लागत होते. दारं खिडक्या उघडली जात होती. पहिला शेजारी रस्त्यावर आला होता आणि तोपर्यंत कल्हार 25 पावलं दूर पोहोचलाही होता. सकाळी सकाळीच कल्हार येडाम यांच्या बंगल्यावर हजर झाला. फाटक उघडून तो आत आला. दारावरची घंटी वाजवून तिथेच उभा राहिला. मागच्या खेपेत ज्या गड्यानं दार उघडलं होतं त्यानेच आताही दार उघडलं. आताच्या वेळी त्याने भुवया चढवून विचारलं, मालकांना सांगा कल्हार आलाय. मालक एवढ्यात उठत नाहीत. बातमी महत्वाची आहे. मालकांपर्यंत पोहोचायलाच हवी. महत्वाची आहे की नाही ते ठरवणार आपण कोण? मग त्यांना उठवणार नाही म्हणता? नाही, ते काही आपलं काम नाही. ठीक आहे, मी बागेत बाकावर बसून राहतो. मालकांना जाग आली म्हणजे त्यांना सांगा पहाटेपासूनच तुमच्या भेटीसाठी कल्हार थांबलाय आणि मग खा त्यांची बोलणी. नोकर काय बोलतो हे पाहण्यासाठी न थांबता कल्हार वळला. पायऱ्या उतरून खाली आला. उजवीकडच्या हिरवळीवरच्या बाकावर बसला. नोकराने स्वतःशी जरा विचार केला. हा कल्हार साधासुद्धा माणूस दिसत नव्हता. मालकांच्या खास कामावर नेमलेला असेल. मागाहून लाथा खाण्यापेक्षा आताच 2 शिव्या खाव्यात हे बरं. वर जाऊन त्याने मोठ्या खोलीच्या दारावर टकटक केली. 1दा, 2दा, 3दा. येडामात स्वतः आळस देत दारापाशी आले. ते काही बोलायच्या आधीच नोकर म्हणाला, मालक, कुणीतरी कल्हार म्हणून आलाय भेटायला. बागेत बसतो असं सांगून गेलाय. ओठांवर आलेले रागाचे शब्द येडामांनी मागे घेतले. कल्हार आत्ताच्या वेळी? काहीतरी बातमी असणार. चांगली किंवा वाईट कळलंच एवढ्यात. बरं, असं म्हणत ते आत गेले. 5-7 मिनिटात तोंड वगैरे धुवून बाहेर आले. जिना उतरून खाली आले. पायात सपाटा चढवून बागेत आले. त्यांना पाहताच कल्हार जरा सावरून बसला. येडाम त्याच्या शेजारीत बसले. मालक, काल रात्रीच बंगल्यावर गेलो होतो. काम उरकून टाकायच्या बेतानेच गेलो होतो. कल्हार जरा वेळ गप्प बसला.
मग म्हणाला, पण जमलं नाही. केवळ हेच त्याचं इथे येण्याचं कारण नसणार, येडामांच्या ध्यानात आलं. पण ते त्याला बोलू देणार होते. मालक, आजचे पेपर वाचलेत? पेपर? अरे मी आत्ताच झोपेतून उठलोय. पेपरात काहीतरी येणारच. जरा गडबड झाली बघा. म्हणजे काम झालं नाही म्हणतोस? नुसतं झालं नाही एवढंच नाही, प्रकरण चांगलं चांगलं आलं होतं. मी कसा तरी वाचलो. पण त्या बंगल्याचं काही खरं नाही. बंगल्यात काय झालंय? आता काय व्हायचं राहिले? आणि काय व्हायला आता बंगला जाग्यावरच कुठे? अरे नीट सांगशील का नाही? मी धडपडत कसा तरी बाहेर आलो आणि मागे साऱ्या बंगल्याचा स्फोट झाला. एखादा बॉम्ब टाकावा तसा. मग पुढं? पुढं काय? मी कशाला तिथे थांबतोय? लोक धावत पळत बाहेर येत होते. मला तिथे पाहताच आधी धरलं असतं आणि परकाय हे पाहताच संशय आला असता. त्यांना नाव, गाव, पत्ता, धंदा मी काय सांगणार? इथे काय करत होतास हे विचारलं तर काय उत्तर देणार? बंगल्याचा स्फोट झाला. बातमी धक्का देणारी होती. एवढंच नाही, विचार करायला लावणारी होती. त्यांचा त्या बंगल्याशी प्रत्यक्ष संबंध होता. नाममात्र का होईना त्यांनी तो बंगला भाड्याने घेतला होता. आता स्फोट म्हटलं की प्रकरण पोलिसात जाणार, चौकशी होणार. त्यांनी भाड्याने कशासाठी घेतला होता याची पण चौकशी होणार. शिवाय त्या सदावर्त्यांची प्रॉपर्टी. आता जे काही नुकसान झालं त्याची जबाबदारी येडामवरच येणार होती. गुंतागुंत खूप होती. सगळं शांत डोक्याने घ्यायला हवं. आधी जागेला भेट द्यायला हवी. प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहायला हवं. कल्लार, हे बघ, तू इथंच थांब जरा वेळ. मी कपडं करून येतो. आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. अर्ध्या तासात ते चंदनवाडीत पोहोचले. गाडी लांबच थांबवावी लागली. बंगल्याच्या चौकात लोकांची मोठी गर्दी जमली होती. गर्दीतून वाट काढत काढत ते दोघं फाटकापर्यंत पोहोचले आणि येडाम समोर पाहतच राहिले. ज्या जागी काल संध्याकाळपर्यंत एक टुमदार दुमजली बंगला होता तिथे आता काहीच नव्हतं. एवढंच नाही, बंगल्याच्या जागी मोठा खड्डा पडला होता. फाटक उघडून ते आत जायला लागताच एका पोलिसाने त्यांना हटकले. पण अदबीने, साहेब, आत जायला बंदी आहे. इन्स्पेक्टर वगैरे कोणी आहे का? तिकडे आहेत. आवारातल्या कोपऱ्याकडे बोट करीत पोलीस म्हणाला. त्यांनाच भेटतो. ठीक आहे. पोलीस काहीच बोलला नाही. येडाम आणि त्यांच्या मागोमाग कल्हार आत शिरले. समोर 8-10 फुटांच्या खोलीत मोठा खड्डा होता. तळाशी पाणी साचलं होतं. चारी बाजूंनी पुरुषभर उंचीच्या अर्धवट भिंती उभ्या होत्या. खालच्या पाण्यावर तेलकट तवंग होता. पाण्यावर कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, लाकडाचे तुकडे, प्लास्टिकची एक लाल थाळी असं तरंगत होतं. एका देखण्या इमारतीची पार नावनिशाणीही पुसली गेली होती. येडाम इन्स्पेक्टरांच्या दिशेने निघाले. त्यांना आपल्या दिशेने येताना पाहून इन्स्पेक्टर बोलायचे थांबले. त्यांच्यापाशी पोहोचताच येडामनी खिशातून कार्ड काढून ते इन्स्पेक्टर समोर केलं. माझं नाव येडाम. ज्या प्रॉपर्टी स्फोट झाला ती मी भाड्याने घेतली होती. या शब्दांनी अर्थात इन्स्पेक्टरांचं सगळं लक्ष येडामकडे वळलं. प्रॉपर्टीचे मालक सदावर्ते आहेत. माझा डेव्हलपर बिल्डरचा व्यवसाय आहे. हा सर्व बंगला प्लॉट सदावर्ते यांच्याकडून विकत घेण्याची माझी कल्पना होती. पण मग भाड्याने? त्याचं काय इन्स्पेक्टर साहेब, प्रॉपर्टी किमतीची आहे. सौदा हातातून जायला नको होता. वाटाघाटींना, व्यवहाराला कधी कधी वेळ लागतो. तेवढ्यात आणखी कोणाचा शिरकाव नको एवढ्यासाठी हा भाडेपट्टा करून ठेवला. म्हणजे राहण्यासाठी नाही घेतला? ठेव, अहो मी तर आत पाय सुद्धा टाकला नाही. समजा सौदा झालाच तर सारी इमारत पाडूनच टाकणार होतो. मग तुमचं काम आपोआप झालं की? इन्स्पेक्टरांच्या आवाजात जरासा उपरोध होता. तो येडामना अजिबात आवडला नाही. जरा कठीण आवाजात ते म्हणाले, इन्स्पेक्टर, समजा सौदा नाही झाला तर मूळ मालकांना मी त्यांच्या नुकसानीची पूर्ण भरपाई देणार आहे. आपलं बोलण्यात काहीतरी चुकल्याची इन्स्पेक्टरांना जाणीव झाली. माझा हेतू तसा नव्हता. येडाम, हो ना? तुमचं कार्ड माझ्यापाशी असू द्या. आता रीतसर चौकशी होईलच. स्फोटाच्या कारणाचाही शोध घेता येईल. बंगला रिकामा होता असं म्हणताय ना? हो की. अहो गेल्या बरेच दिवस सदावर्ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहत आहेत, येडाम म्हणाले. अशा रिकाम्या जागांचा दुरुपयोग झाल्याची उदाहरणं आहेत. पण ठीक आहे, आवश्यकता वाटली तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू.
हा निरोपच होता. येडाम परत फिरले आणि येताना परत इमारतीच्या जागी झालेल्या खड्ड्यापाशी थांबले. कल्हार जरा हलक्या आवाजात म्हणाला, मालक. मोठ्या दारातून आत गेलं की हॉल होता. त्याच्याच पुढे स्वयंपाकघर होतं. स्वयंपाकघराला तळघर होतं. तळघराच्या दारापाशीच मी बसलो होतो. जे काय करायचं ते करत होतो. कल्हार काही वेळ थांबला. तळघरातच होतं. करणी केली आणि डिवसलं गेलं. आणि मग हे. समोरच्या भग्न घराकडे हात करीत तो म्हणाला, नशीब माझं, मी वाचलो. पण काम झालं की नाही कळायला काही मार्ग नाही. कल्हार म्हणाला, ये बघ, सध्या तिकडे लक्ष द्यायला येळ नाही. पोलीस तपासाचं हे त्रांगडं किती वेळ घेतं हे सांगता येत नाही. पण तू हाताशी राहा. निदान कुठं गेला तर पत्ता मागं ठेवून जा. चल निघूया आपण. तुला सोडू का कुठं? नको, मी आपल्या वाटेने जातो. भेटत जाईन तुम्हाला मालक. येडाम बंगल्यावरून निघाले ते सरळ सदावर्त्यांकडे आले. तिथे त्यांना समजलं. सदावर्ते सकाळचा पेपर वाचता क्षणीच घराबाहेर पडले होते. कदाचित चंदनवाडीतच असतील. पण आपली चुकामुक झाली असेल येडामांना वाटलं. संध्याकाळी भेटतो असा निरोप ठेवून ते घरी परत आले. आल्या आल्या त्यांनी आपल्या वकिलांना फोन लावला आणि बोलावून घेतलं. पुढे काय अडचणी येतील याचा आधीच अंदाज करून योग्य ती काळजी आधीच घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. हे स्फोटाचं प्रकरण काही साधं नव्हतं. आजकाल पोलिसांना शंका यायला एवढंसही कारण पुरे पडत होतं. वकिलांना त्यांनी सर्व हकीकत अगदी तपशीलवार सांगितली आणि सर्व बाजूंनी विचार करून ठेवायला सांगितला. भाडेपट्टा करायला नको होता असं वकिलांचं मत पडलं. पुढे काही उपस्थित झालं तर बोलावून घ्या एवढं सांगून वकील गेले. संध्याकाळी 7च्या सुमारास येडाम सदावर्त्यांना भेटायला गेले. सदावर्ते घरीच होते आणि उघड दिसत होतं की ते अतिशय अस्वस्थ झालेले आहेत. तुम्ही चंदनवाडीत गेला होता? येडामांनी विचारलं. मीही सकाळी तिथंच होतो, पण आपली चुकामुक झाली असेल वाटतं. अहो, बंगल्याची अवस्था पाहून तुम्हाला अगदी शॉकच बसला असेल, नाही का? अहो, शॉक? नुसत्या शॉकने काय होतं हो? सदावर्ते आणखी काही बोलणार तोच दारावरची घंटी वाजली आणि दार उघडताच तो बाहेर गौतम. अरे डॉक्टर, तुम्ही? सदावर्तेंनी आश्चर्याने विचारलं. हो ना, पेपर सकाळीच पाहिला होता. दुपारी तिकडे जाऊनही आलो. या, तुमची ओळख करून देतो. डॉक्टर देशमाने. डॉक्टर देशमाने हे येडाम, एक बिल्डर आहेत. चंदनवाडीतल्या बंगल्यात यांना इंटरेस्ट आहे. येडाम हे डॉक्टर देशमाने. आपल्या मुलीच्या कंप्लेंटवर यांनीच उपचार केले. आणि आणखी एक येडाम, त्यांनाही त्या बंगल्याची दुष्कीर्ती माहीत आहे बरं का. येडाम यांच्याशी झालेल्या व्यवहाराची सदावर्तेंनी गौतमला कल्पना दिली. घसा जरासा साफ करत येडाम म्हणाले, सदावर्ते साहेब आणि डॉक्टर, आता ऐका. तुम्ही जागेबद्दल सांगितलं. मी नागराज नावाच्या एकाला त्या जागेची पाहणी करायला सांगितली. तुम्हा लोकांचा नागराज सारख्याशी कधी काही संबंध येत नाही. हा नागराज म्हणजे मांत्रिक. त्याच्या खोलात आता शिरायला नको. तो बंगल्यावर जाऊन आला. जरा भ्यायलेलाच होता. काम आपल्याच्यानं व्हायचं नाही असं म्हणत होता. आणि त्यानंतर मग कल्हार नावाचा एक नवीन मांत्रिक भेटला. त्याच्यावर मी ते काम सोपवलं. काल रात्री तो ते काम करण्यासाठी बंगल्यावर गेला. ही गोष्ट तो आणि आपण तिघं याच्या खेरीज कोणालाच माहित नाही. कल्हार म्हणतो त्याचे इधी उपचार चाललेले असताना तळघरातून काहीतरी उखळून आलं. मग घरात पडझड आणि मग प्रचंड स्फोट झाला आणि कल्हार कसाबसा वाचला. म्हणजे स्फोटास अप्रत्यक्षपणे तुम्हीच जबाबदार आहात? सदावर्ते म्हणाले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत येडाम म्हणाले, हो, मी जबाबदारी घेतो. त्या जागेचा सौदा व्हावा अशी अजूनही माझी इच्छा आहे. काही कारणानं सौदा झालाच नाही तर तुमच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई करून द्यायला मी तयार आहे. येडाम जरासे हसत म्हणाले, अहो सदावर्ते, अहो पोलिसांना काय संशय आलाय काय माहिती. भाड्यानं बंगला घेऊन मीच काहीतरी कारस्थान रचून स्फोट घडून आणलाय. आमच्या बिल्डरपैकी काही जण तर असा संशयास्पद मार्ग वापरत असतील. पण मला नाही वाटत त्यांच्यापैकी कुणाची मजल स्फोट करून बंगला उडून देणे इतपत जाईल. येडाम, सदावर्ते जरा वरमून म्हणाले, मी तुमच्यावर असला कोणताही आरोप केला नाही. पण वस्तुस्थिती आहे ती आहे, हो की नाही?
हे पहा, गौतम म्हणाला, या गोष्टी जरा दुय्यमच आहेत. महत्वाची गोष्ट आहे ती ही, या कल्हारचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं की नाही. का हो येडाम? अहो, तो कशाचीच खात्री देत नाही, येडाम म्हणाले. म्हणजे अजूनही त्या जागेवर धोका आहेच, गौतम म्हणाला. हे पहा, माझी त्या कल्हारशी गाठ घालून द्याल का? तुम्ही डॉक्टर आहात म्हणता, येडाम जरा नवलाने म्हणाले. अहो, या एकूण प्रकरणात तुमचा कसा काय संबंध येतो? येडाम, मला एक सांगा, एखादी जागा शुभ अशुभ असते, लाभते लाभत नाही, असल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे? अहो डॉक्टर, आम्ही वडारी समाजातली माणसं, तुमच्यासारखी पुस्तक वाचलेली नाहीत हो. पण आमचा संबंध हरगडी, जमीन, माती, खडक, दगड यांच्याशी येतो की नाही? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो आहे. आमच्या भाषेत बोलायचं म्हणजे काही जागा बेस्ट असतात आणि काही जागा लई वांगाळ असतात. मग ऐका, ही जागा अगदी लई लई वंगाळ आहे. 1932 साली या प्लॉटवर इनामदार नावाच्या गृहस्थांनी बंगला बांधला. त्या दिवसापासून ते पार आजपर्यंत गेल्या 70-72 वर्षात ती जागा कोणालाही लाभलेली नाही. तिथे राहणाऱ्यात मृत्यू, वेड इत्यादी सर्व ट्रॅजेडी घडलेल्या आहेत. 1932च्या पूर्वीचा इतिहास आपल्याला माहीत नाही. ही परंपरा आणखी किती मागे जाते आणि केव्हा व कशी सुरू झाली ही कळायला मार्ग नाही. पण जागा वाईट असते म्हणजे काय याचा अनुभव तुम्हाला आलाय. माझा संबंध काय हे विचारता. मी याच प्रकरणाचा शोध घेतोय. म्हणून म्हणतो, त्या कल्हारशी माझ्याशी गाठ घालून द्या. आणखी एक आहे, समजा हे सदावर्ती आणि तुम्ही जागेबाबत सौदा झाला तर तुम्हालाही जागेची सफाई करून घ्यावी लागेलच की. येडांना व्यवहार समजत होता. या डॉक्टरांचा खरा हेतू काही असो, ते म्हणत होते ते खरं होतं. प्लॉट मिळाला तर तो सोडणार नव्हते आणि मग हे पुढचं करायलाच हवं. ठीक आहे, तुमचं कार्ड देऊन ठेवा, त्याला तुमच्याकडे पाठवतो. आणि सदावर्ते साहेब, घाईनं काही निर्णय घेऊ नका. आपली ऑफर अजून आहे. शिवाय मगाशी सांगितलं ते पुन्हा सांगतो, तुमचं काही नुकसान मी होऊ देणार नाही. निघू आता. दोघांचा निरोप घेऊन येडाम निघून गेले. कसा वाटतो माणूस? सदावर्तेंनी विचारलं. व्यवहारी आहे आणि हिशोबी आहे. नुकसान भरपाई देईन म्हणत होता. अहो, त्या बंगल्याचं जे काही नुकसान झालं त्याची जबाबदारी त्यावरच आहे. एवी तेवी जी गोष्ट कायद्याने त्याला करावीच लागली होती तीच करण्याची ऑफर तो देतोय. ही चलाकी नाही का? पण त्याला तुमच्या जागेत स्वारस्य आहे एवढं होऊनही तो मागे हटलेला नाही. ही चांगली गोष्ट आहे. एक नक्की, तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही. बरं झालं या येडामांची गाठ पडली. आता निघतो. आणखी काही घडामोडी झाल्या, आणखी काही कानावर आलं तर अवश्य कळवा. ठीक आहे. अच्छा, तर कल्हारची पहिली भेट गौतमच्या दृष्टीने एक संस्मरणीय अनुभव होता. ज्या तथाकथित फिनामॅनोचा तो अभ्यास करीत होता, त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध असलेला, त्यांच्याशी आपल्या परीने मुकाबला करणारा कल्हार हा पहिलाच होता. प्रथम दर्शनीची छाप पाडणारं त्याचं व्यक्तिमत्व होतं यात शंका नव्हती. धिप्पाड देहयष्टी, मानेवर रुळणाऱ्या जटा, समोरच्यावर रोखलेले लालसर डोळे, झुपकेदार मिशा, जरासा उग्र चेहरा, खर्जातला आवाज, त्याच्याकडे मदतीसाठी म्हणून जे काही क्लायंट येत असतील त्यांच्या मनात भीती आणि आदर निर्माण होत असणार. छुप्या शक्तीपेक्षा शक्तीच्या बाह्य लक्षणांनीच त्यांच्या मनात या कल्हारविषयी विश्वास निर्माण होणार असणार आणि तीच गोष्ट अत्यंत महत्वाची होती. त्या विश्वासाखेरीज कल्हारला त्याच्या क्यूअर यशस्वी करताच आल्या नसत्या. ते दोघेही एकाच व्यवसायात होते. दोघांचे मार्ग वेगवेगळे होते, पण अंतिम उद्दिष्ट एकच होतं, रोगी बरा करणं. हे डॉक्टर देशमाने कोण? त्यांना आपली भेट का घ्यायची याबद्दल कल्हारला काहीच माहिती नव्हतं. केवळ येडाम यांच्या सांगण्यावरून तो या डॉक्टरांची भेट घ्यायला तयार झाला होता. गौतम वर्णाने गौर होता, बांध्याने शिडशिडीत होता. तसं त्याचं व्यक्तिमत्व छाप पाडणारं नसलं तरी मनात एक प्रकारची आपुलकी उत्पन्न करणारं होतं. मनात प्रवेश मिळवण्याचा अनेक मार्गांपैकी हाही एक मार्ग होता. कल्हार ना, ये बस, गौतम म्हणाला. उच्चभ्रू, श्रीमंत, सुशिक्षित लोकांनी त्याच्यासारख्याशी कसं वागावं याचे आपल्या समाजात काही संकेत आहेत. योग्य असतील, अयोग्य असतील, पण आहेत.
डॉक्टर देशमान्यांसारखा एखाद्याने या कल्हारला अहोजाव केलं, शेकहँड केला, इंग्रजीत थँक्यू वगैरे म्हटलं तर त्याचा संशय जागा होतो. त्यांच्या हिशेबी हे वागणं अनैसर्गिक, म्हणून कृत्रिम, म्हणून काहीतरी स्वार्थ असं साधण्यासाठी केलेलं ठरणार. कल्हार चुपचाप दाखवलेल्या खुर्चीवर बसला. कल्हार, येडाम यांनी दिलेल्या पत्त्यावर तू गेला होतास ना? हो. तो बंगला सदावर्ते यांच्या मालकीचा आहे. येडाम यांनी तो 3 महिन्यांसाठी भाड्याने घेतला आहे. कल्हार गप्प बसून होता. मालक कोण, भाडेकरी कोण याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नव्हतं. पण या डॉक्टरांचे पुढचे शब्द ऐकताच मात्र तो खुर्चीवर एकदम अंग सावरून बसला. कल्हार, ज्या कामासाठी तुला येडाम यांनी बंगल्यावर पाठवलं होतं त्याच कामासाठी मीही त्या बंगल्यावर गेलो होतो. कल्हारची प्रतिक्रिया पाहून जरासा हसत गौतम म्हणाला, विश्वास बसत नाही ना? अरे, खडे किंवा काटे सगळीकडेच पेरलेले असतात. त्या बाजूला गेलं की पायाला टोचणारच, हो की नाही? येडामनी तुला का पाठवलं माहित आहे का? बंगल्याच्या मालकांनी स्वतः सदावर्त्यांनीच येडामना कल्पना दिली होती. बंगल्याची वास्तू चांगली नाही, कारण त्यांना स्वतःला तो अनुभव आला होता, म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि म्हणून मीही त्यांच्याबरोबर बंगल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी गेलो होतो. डॉक्टर देशमाने यांच्याकडे कल्हार नव्या नजरेने पाहू लागला. गडी दिसायला दिसतो पांढरपेशा, बोलणं वागणं साजूक तुपासारखं, पण आतून खऱ्या दमाचा असला पाहिजे. त्याखेरीज त्या बंगल्यात रात्र काढायचं नाही. म्हणजे खरं सांगत असला तर कल्हार काहीच बोलला नाही. तुझा अजूनही विश्वास बसत नाही ना? अरे, त्या तळघरात सिनेमाचा कॅमेरा लावून ठेवला होता रात्रीचा. रात्री कॅमेरा काढून वर आणला. कॅमेरावर काय दिसलं ते मागाहून सांगेन. सकाळचे आम्ही दोघं तळघरात गेलो होतो. तळघर तर रिकामं होतं, पण वरच्या दोन्ही दारांवर टेबल खुर्च्यांनी वजनं ठेवली होती म्हणून बरं, नाहीतर दार बंद झाली असती आणि आम्ही तळघरात अडकून पडलो असतो. कसे तरी वर आलो. तेवढ्यात टेबल खुर्च्या धाडधाड भिरकावली गेली आणि दार दान दिशी बंद झाली. आणि तू म्हणे त्या तळघरासमोरच बसून तुझे काय विधी असतील ते करत होतास. गौतमच्या शब्दांमध्ये जरासं नवल आणि कौतुक होतं. ते कल्हारला जाणवल्याखेरीज राहिलं नाही. डॉक्टर साहेब, मी सुरुवात केली खरी, पण डाव माझ्यावर उलटला. नशीब सिकंदर म्हणून मी घराबाहेर पडलो, नाहीतर माझ्याही शरीराच्या चिंधड्या सोडायच्या. पण तीच नेमकी जागा तू का निवडलीस? काय डॉक्टर साहेब, काही काही वेळा डोक्यात अशी ठिणगी पडते आणि काही वेगळं समोर दिसतं. त्या तळघराच्या दाराकडे पाहता पाहता डोळ्यासमोरून दार गेलं. त्याच्या जागी मातीच्या जमिनीतून खाली जाणारी एक लाकडी जिना आला आणि तळघरात बरेच लोक जमले होते आणि पडद्यामागे काहीतरी होतं. त्याची पूजा अर्चा करीत होते. मग त्याला अर्थ समजला की हे काही इथं नव्यानं आलेलं नाही, वर्षानुवर्ष याच जागेत वावरत आहे, म्हणून ती जागा निवडली. मातीची जमीन, तळघराकडे जाणारा लाकडी जिना. गौतमची खात्री झाली या कल्हारला खूप पूर्वीची, 70-75 वर्षांपूर्वीची इस्टेटीवरची पडळ दिसत होती. जी गोष्ट त्याने तर्काने जाणली होती ती कल्हारला प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यांनी दिसली होती. आणि केवळ तुझ्या उपचारांची एवढी तीव्र प्रतिक्रिया? असं केलंस तरी काय तू? नाही म्हणजे व्यवसायातलं गुपित उघड करण्याची मी तुझ्यावर सक्ती करत नाही. कल्हारची खात्री होती हे डॉक्टर काही आपले स्पर्धक होणार नाही. त्यांना सांगायला काहीच हरकत नव्हती. नाहीतरी त्याने या क्रिया कितीतरी वेळा अगदी लोकांसमोर केल्या होत्याच की. त्याने गौतमला त्याच्या विधीचं तपशीलवार वर्णन ऐकवलं. गौतमच्या लक्षात आलं यातल्या एकाही विधीचं कारण, त्याचा परिणाम याची कल्हारला काडीचीही माहिती नाही. बाबा वाक्यम प्रमाणम याप्रमाणे त्याला जे काही शिकवण्यात आलं होतं ते तो करीत होता. पण त्याचा परिणाम झाला होता. शीघ्र आणि विलक्षण परिणाम झाला होता. शक्ती होती ती कल्हारमध्ये होती. अतींद्रिय शक्ती असलेला पहिला माणूस त्याला प्रत्यक्षात भेटला होता. ही ओळख टिकली पाहिजे, वाढवली पाहिजे. पण त्याचा परिणाम झाला होता. शीघ्र आणि विलक्षण परिणाम झाला होता. शक्ती शब्दांत नव्हती, क्रियांत नव्हती, विधी आचारात नव्हती. शक्ती होती ती कल्हारमध्ये होती. अतींद्रिय शक्ती असलेला पहिला माणूस त्याला प्रत्यक्षात भेटला होता. ही ओळख टिकली पाहिजे, वाढवली पाहिजे. तुला काय वाटतं? तुझं काम पूर्ण झालंय असं वाटतं? काही सांगता येत नाही. पुन्हा एकदा त्या जागेला भेट द्यायला हवी. अजून येडाम साहेबांनी मला मोकळा केलेला नाही. त्यांनाही हो नाही असं काहीतरी कळवायला हवंच.
हो की नाही? ते मला बोलावून घेणार आहेत. कल्हार, मी एक सुचवतो. पटतं का पहा? आपण दोघं त्या बंगल्याच्या जागेस भेट देऊया. आता काही कुणाची परवानगी घेण्याची गरज नाही, नाही का? नाहीतरी आता तिथे काय आहे? 4 पडक्या भिंती, त्यांच्यामध्ये खड्डा आणि खड्ड्यात जमलेलं पाणी. तेव्हा कुणी हरकत घेण्याचा प्रश्न येत नाही, नाही का? पण येडाम साहेब, अरे, तुला काय पाहणी करायची ती कर. तुला काय चाचणी घ्यायची असेल ती घे आणि शेवटी काय मत होईल ते त्या येडामांना सांग. नाहीतरी त्यांना केव्हा तरी एकदा स्वतःची खात्री करून घ्यावीच लागेल की जागा सुरक्षित झाली का नाही. हो की नाही? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे डॉक्टर साहेब. पण पण वेळ काही नाही. केव्हा वेळ आहे ते सांग. आता वेळ आहे का? आता संध्याकाळचं. अरे, तू तर मध्यरात्रीचा गेला होतास. तेव्हा सगळी तयारी करून बरोबर नेली होती. पण आता कुठे 2 हात करायचेत आपल्याला? नुसतं पाहायचंय. ठीक आहे, चला. गौतमने गाडी अलीकडच्या चौकातच थांबवली. आधीच ती बंगल्याची जागा म्हणजे एक कुतूहलाचा विषय झाली होती. आता अशा अंधाराच्या वेळी एखादी गाडी तिथे थांबली की पाहणाऱ्यास नवल वाटणारच. आणि आसपासचे लोक घरात वावरताना सुद्धा खिडकीतून अधूनमधून एखादी नजर त्या जागेकडे टाकतच असणार. ते दोघं फाटकापाशी आले. गेल्या काही दिवसात अंगणात लोकांची इतकी वर्दळ झाली होती की त्या वास्तूला खासगीपणा असा काही राहिलाच नव्हता. ते दोघं सावकाश पुढे गेले. जिथे घराचा बाहेरचा दरवाजा होता तिथे जाऊन थांबले. समोर फुटभरावरच खड्डा सुरू होत होता. घराचा तळमजल्याचा सर्वच्या सर्व भाग कोसळला होता. या स्फोटाला केवढी जबरदस्त शक्ती लागली असेल. गौतमने मनाशीच विचार केला. स्वयंपाकघरात अगदी 2 सिलेंडर होते आणि दोन्हींचा स्फोट झाला असं समजलं तरी एवढा विध्वंस शक्य होता. पोलिसांना वेगळाच संशय येत होता. त्याचा नवल करण्याचं कारण नव्हतं. एक पाऊल पुढे टाकताच नजर खाली जात होती. आता खालचं पाणी काळं दिसत होतं. त्यात काही काही दिव्यांची प्रतिबिंब दिसत होती. मनावर खिन्नतेची छाया येत होती. गेली कितीतरी दशकं ही जागा एक विषारी गुपित वागवत आली होती. विषारी, घातकी आणि शक्तिशाली. समोरचं दृश्य रहस्यमय तर होतच, पण त्यात एक अनैसर्गिक भीतीचाही अंश होता. कल्हारच्या खांद्याला हलका स्पर्श करीत गौतम म्हणाला, कल्हार, बघ, तुझ्या खास नजरेला काही दिसतं, जाणवतं का ते? या डॉक्टरांना आपण एका शब्दानेही कल्पना दिलेली नसताना त्यांना आपल्या त्या नजरेची माहिती कशी झाली? त्यांना माहिती होती, पण त्यांच्या शब्दात चेष्टेचा किंवा उपहासाचा अंशही नव्हता. हा अगदी राजा माणूस आहे, कल्हारला वाटलं. त्याने आपली नजर त्या काळ्या पाण्यावर एकाग्र केली. झण! डोक्यात अगदी मागे तो झणत्कार झाला. प्रकाश तसा अंधुक होता, तरीही कल्हारच्या नजरेला एक भेदक धार आली होती. त्या साठलेल्या काळ्या पाण्याच्या तळाशी काहीतरी होतं, एखाद्या अगडबंब देवमाशासारखं. पण त्याचा चांगला पंजा एवढा एक डोळा उघडा होता. लाल निखाराच आणि ती नजर वर काठावर उभ्या असलेल्या त्या दोघांवर खिळली होती. गौतमचा हात धरून कल्हारने एकदम त्यांना मागे खेचलं. त्याच क्षणी पाण्यातून चांगला 3 फूट लांबीच्या लोखंडाच्या नळाचा एक तुकडा गरगरत फिरत हवेतून झपाट्याने आला. ते दोघं हल्ले नसते तर नक्कीच त्या दोघांच्याही डोक्यावर आपटला असता. नळ खडखडत मागे पडला. आता प्रश्नोत्तराची काही गरज उरली नव्हती. आणखी काही उत्पात होण्याआधीच ते दोघे भराभर पावलं टाकीत फाटका बाहेर आले. त्या खणखणाटाने एखादा अतिचौकस माणूस काय आहे ते पाहायला तिथे यायचा. त्याआधीच गौतमने कल्हारचा हात धरून गाडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. चालता चालता गौतम बोलत होता, म्हणजे त्याचा नाश झालेला नाही, तो तिथेच आहे आणि तिथे आल्याचं त्याला जाणवलं होतं. बरोबर? हो. कल्हार, काही बिदागी घेऊन तू येडामांचं काम अंगावर घेतलंयस. ते तुला पूर्ण करायला हवं. मीही मनाशी ठरवलंय. या प्रकरणाचा शेवट झाल्याखेरीज गप्प बसायचं नाही. आपण दोघांनी मिळून काम करायचं ठरवलं तर दोघांचा फायदा होईल. हो की नाही? हो, ते खरं आहे. मग तू तयार आहेस माझ्याबरोबर काम करायला? हो. यावेळी कल्हारचा प्रतिसाद झटपट आला. छान. मग भेटूया पुन्हा. चल, तुला सोडतो. कुठे जायचंय तिथे? त्याची गाडी आलेली आणि गेलेली कोणाच्याही नजरेस पडली नाही.
सदावर्तेंच्या त्या बंगल्याचा स्फोट झाला, नुकसान झालं. त्या तळघरात कोण होतं आणि ते कुठे जाऊन लपलंय? त्या डबक्यात नेमकं कोण आहे हे आपण पाहणार. तुम्हा सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला ताणली आहे. हे सगळं आपण पुढच्या 13व्या भागात पाहणार. ही कथा आवडली तर आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि आपलं मनुश्री आर्ट्स हे युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही कथा लाईक करा. धन्यवाद.